श्रीमद भागवत सप्ताहाचे समापन दिनी भक्तिमय वातावरण आजचा दिवस आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देतोय. शेवट फक्त कथेचा आहे. नानजीबाई खिमजीबाई ठक्कर स्वर्गीय चंद्रबाला गिरधारलाल गांधी परिवारातर्फे समापन दिवशी समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, प्रसिद्ध कथाकार सुखदेवजी महाराज, रविबाई नितीनबेन योगेशभाई गांधी, स्मिता शरदकुमार मेहता, माया पंकजकुमार मेहता, आशा रवींद्र गांधी, सिद्धी विरल गांधी, जिनल अंकित गांधी, बिकल भाविन बुसा, तन्वी प्रतीक मेहता, राजेंद्र पुराणिक व गांधी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. उपस्थित सर्व भाविकांच्या भक्तिभावाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. यावेळी नानजीबाई ठक्कर म्हणाले की जर जीवनामध्ये भक्ती असेल तर सर्व काही सोपं होतं. भक्ती शुद्ध अंतःकरणाने केली पाहिजे. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक कृती, प्रत्येक काम, प्रत्येक क्षण, अगदी आपले दैनंदिन अन्न जर आपण ते भक्तिभावाने देवाला अर्पण केले तर ते वरदान ठरते. आपले जीवन तेव्हाच सुंदर बनते जेव्हा आपल्याला चांगल्या लोकांचा संपर्क, सत्संग आणि सहवास मिळतो. या प्रसंगी कथावाचक सुखदेवजी महाराज म्हणाले की यांनी सांगितलं की आज शेवट आहे, पण देवाची सुरुवात आता आपल्या आयुष्यात होणार आहे. घरगुती जीवनात, व्यवसायात, नातेसंबंधामध्ये आपण कुठेही गेलो तरी कृष्ण भावनेने जाणे हीच खरी भागवत आराधना आहे. भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये शांती, आनंद, समृद्धी आणि भक्तीचा वर्षाव करोत हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. स्वर्गीय चंद्रबाला गिरधारलाल गांधी परिवारातर्फे दिवसाच्या शेवटी सर्व प्रेक्षकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. आपल्याकडे ठाण्यामध्ये तारीख 6/1/2026 पासून 13/1/2026 पर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे. यापूर्वी पण 15 दिवसा अगोदर भागवत झाली. तसेच हे भागवतवरती व्यासपीठवर सुखराम महाराज वर एक कथा गिरधारलाल गांधीच्या स्मरणार्थ चंद्रबाला गिरधारलाल गांधी त्यांच्या परिवारातर्फे योगेश गांधी, माया गांधी, त्याचप्रमाणे त्यांचे पुरा परिवार, रवी गांधी, त्यांची दुसरी मुली पण त्यांच्या परिवारातर्फे NKT ठाणावाला सभागृहामध्ये ठेवण्यात आलेली आहे. कारण हे गिरधारलाल गांधी आपले कमिटीचे भरपूर वर्ष सदस्य होते आणि सेवा केली होती. म्हणून माझी इच्छा झाली की असे लोकांनी ज्यांनी आपली संस्थेला सहयोग दिला आहे तनाने मनाने त्यांच्या स्मरणार्थ कथा केली पाहिजे. कारण कथा, भागवत कथा माणसाला मोक्ष देत असते. तसे हे कथा 6 तारीखपासून सुरू आहे आणि 13 तारीखला संपणार आहे. आज भरपूर चांगला दिवस आहे. काल कृष्ण लीला, कृष्ण जन्म होता आणि आज रुक्मिणी विवाह. भागवतमध्ये मोठा 2 उत्सव असतो, रुक्मिणी विवाह आणि कृष्ण जन्म. ते आज कृष्ण जन्म भागवत रुक्मिणी विवाह होणार आहे. त्या प्रसंगी भरपूर लोक हॉल भरून जाणार. कारण रुक्मिणी विवाह म्हणजे आपल्या घरी आपली मुलीच्या लग्न करतो तसा देवाची पण हे पण मुली आहे, देवाची रूपाने त्याच्या लग्न होत आहे. तर त्या प्रसंगी सर्वांना आमंत्रण असतेच भागवतमध्ये आणि सैकड़ो लोक लाभ घेणार आहे. आता 13 तारीखला एक कथा संपणार, 13 तारीखला समापन आहे. तसं बघायला गेलं समापनचा प्रश्न येतच नाही. पण 14 तारीखपासून आपली कथा पुणेला माऊली म्हणून संस्था आहे तिकडे सुरू होणार आहे. 14 ते 20 तिथे जिग्नेश महाराज विक्रोळीचे आहे, ते कथावर व्यासपीठावर बसणार आहे. तर ते सर्वांना आव्हान आहे की पुणेला माऊली प्रख्यात संस्था आहे, तिथे आपण सर्व यावा अशी विनंती आहे. जय भगवान.